जो भक्त निवास आहे विसावा की ज्याच्यामध्ये मी आत्ता राहिलेलो आहे, तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू हा दिसून येतो. मी आता तुम्हाला दाखवतो आहे. हे जे स्टँड आहे ते स्टँडवरतीच तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथूनच रांगेत उभं राहावं लागतं आणि या रांगेतूनच तुम्हाला रेल्वे स्टेशन असेल, मंदिर असेल किंवा इतर भक्त निवासमध्ये जायचं असेल तर इथून जावं लागतं. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर बस या ठिकाणी थांबते. इथं ऑटो रिक्षा स्टँड मान पण दाखवलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि जी कमान तुम्हाला दिसत आहे ही कमान ती विसावाची एक्झिटची कमान. आता हे असे पार्किंग ठिकठिकाणी पार्किंग आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाड्या जर घेऊन आला असाल तर व्यवस्थित अगदी हिरवळीत तुम्ही गाड्या आपल्याला पार्किंग करू शकता. आता प्रत्येक भक्त निवासमध्ये प्रसाद म्हणजे टॉयलेटचे कॉमन पण आहेत. आणि जर तुम्ही रूम सिस्टीममध्ये जर घेतलं तर अटॅच संडास बाथरूम सुद्धा आहे. आता रूम नोंदणी कार्यालय कोणते कोणते भक्त निवास क्रमांक 1, 2A, 2B, 3, 4A, 4B. तर इथं कुलूप वगैरे पण आत अशा बागा तयार केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही बागेत सुद्धा बसू शकता तुमच्या फ्री टाईममध्ये. खूप असे भरपूर झाडीयुक्त असं आहे आणि इथून जावं असं वाटतच नाही. मन अगदी रमून जातं. एखाद्या मोठ्या बागेतच आपण आलो की काय असं मनाला वाटून जातं. जशा शहरामध्ये बागा असतात आपल्या तशा पद्धतीने तर बसाय सिस्टीम वगैरे सगळी केलेली आहे. आता इथं बसून लोक जेवणसुद्धा करत आहेत घरून आलेलं. हे भक्त निवास क्रमांक 1 आहे. यात मी तुम्हाला दाखवतो. भक्त निवास क्रमांक 1. तर इथं सगळे अटॅच फॅमिली रूम्स आहेत. त्यात मग AC नॉन AC असतील. आणि इथं सगळ्या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे की बस तुम्हाला कधी कधी केव्हा केव्हा मिळेल. तर इथं लोक बसले आता आज शनिवार आणि कालपासून बरीचशी गर्दी होती. आम्हाला तर सकाळी लवकर मी 7:30 वाजता आलो होतो सकाळी ते, पण 10 वाजता मला रूम मिळाली. इतकी गर्दी फुल आहे. आणि आतल्या बरेचसे जण तेवढे रिकामसे झाले तरीसुद्धा अजून गर्दी तेवढीच बाकी आहे. अजून बघू शकता. इथे एक गोष्ट मी बघितली ती म्हणजे स्वच्छता. कुठेही अजिबात कचरा दिसत नाही. कचरा पडलेला दिसला की स्वयंसेवक, मी स्वयंसेवक म्हणतोय कारण ते कुठलाही मोबदला घेत नाहीत. जे तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये दिसतात, पांढरा शर्ट आणि पांढरी विजार टोपी घातलेले जे लोक आहेत, स्वयंसेवक आहेत, ते बिना मोबदला काम करत आहेत. आता हे भक्त निवास 1 क्रमांक जवळ ATM आहे. जर आपल्याला पैशांची गरज भासली, रोख रकमेची गरज भासली
तर आपण इथून पैसे काढू शकतो. याला लागूनच वाहनतळ आपल्या पार्किंगची सोय आहे. ओके. इथे बरेच सेल्फी पॉईंट झालेला आहे. सेल्फी काढत आहेत, फोटोज काढतात. बरीचशी फुलांची झाडे आहेत इथं. मी सगळे भक्त निवासमधले रूम्स दाखवत नाही का? हां, जेवढे दाखवत आहे ना तेवढं शक्य तेवढं दाखवत आहे. आता भक्त निवास क्रमांक 2B इकडे चाललोय आपण. तर भक्त निवास क्रमांक 2B दिसतोय आणि त्याच्या समोरच आपल्याला डॉर्मेंटरी हॉल पर्याय निवास व्यवस्था, जी की तुम्ही इथून सरळ गेल्यानंतर जे मी सकाळी व्हिडिओ आपल्या त्यात आहे. ठीक आहे. मध्ये पण डॉर्मेंटरी सिस्टीम आहे. मी आता 2A मध्ये राहतो. 2Bचं मला इतकं माहिती नाही आहे. आणि त्यांचं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही इथलंच तयार केलेलं अन्न खावं वगैरे. तर तुम्हाला तिने जागासुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत की तुम्ही घरातून आणलेलं जे जेवण आहे ते तुम्ही या जागी बसून करू शकता. आता प्रसादालयाकडे जाऊया. जो विसावा आहे तिथं प्रसादालय जे आहे तिथं अल्पोभार 7 ते 9:30 आणि 4 ते 6 आणि प्रसाद जो आहे तो 11 ते 2 आणि 11:30 ते 7 ते 10 पर्यंत चालू होतो. पण तुम्ही जर मंदिरामध्ये जर प्रसाद घेतला तो टायमिंग सकाळी 9 ते 9 आहे. तो पूर्णपणे फ्री आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतात. चार्जेस आणि ते इथं ह्या जे देणगी काउंटर आहे त्या देणगी काउंटरचे इथं करावं लागतं.
आणि आजचे जे कार्यक्रम असतात ते पण असे तर लिहिलेले असतात. आणि प्रत्येक ठिकाणी सूचना लिहिलेल्या आहेत. चप्पल ठेवण्यासाठी खास व्यवस्था आहे. म्हणजे जेवण तुम्ही करायला जाता. प्रसादालय नजीक सुद्धा आपल्याला दिसून येते की खेळण्यासाठी बाग आहे. पोरच खेळत नाही तर जोडपे सुद्धा बसलेले आहेत. ठीक आहे. आता मी परत आलेलो आहे. ते म्हणजे मगाशी सांगायचं राहिलं, रोम नोंदणी कार्यालय. तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर तर ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी आधी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर रोम नोंदणी कार्यालय कुठे ते बघायचं. आणि तुम्ही आलात रोम नोंदणी कार्यालयात आल्यानंतर ज्यात सिक्वेन्सने बसलेले आहेत लोक, त्या सिक्वेन्सनं तुम्हाला बसून जायचं आहे. बोला नाही तर इथं तुम्ही तुमचे पैसे वगैरे भरून रूम तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. आता माझं जे आहे ते भक्त निवास क्रमांक 2A आहे. ठीक आहे. तर मी सकाळी जाताना काय केलं होतं, माझी जी लगेज बॅग आहे ती मी इथं, मला नाही वाटलं की यात व्यवस्थित राहील, कारण जवळपास 15 बेड आहेत आणि त्या 15 बेडमध्ये वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येतात. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय चांगली केलेली आहे. किती म्हणजे तुम्ही बाहेर जायच्या वेळी तुमची जी बॅग वगैरे आहे ती तुम्ही काउंटरला सुरक्षित ठेवू शकता. नोंदणी कक्षात. तर ज्यावेळी तुम्ही पावती करून घेऊन येतात तर ती पावती इथं आधी रजिस्टर करायची आणि मग ती पावती घेऊन तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊ शकता. ठीक आहे. आता माझी बॅग मी इथं ठेवलेली आहे. याची हे आहे नाही तुमचं येत नाही. ठीक आहे. ती पावती बघा, माझी बॅग द्या. हा तीच आता बॅग घेऊन मी आता रूममध्ये विश्रांती करतो. रूम नंबर आहे 11. चाललेलं आहे 2 दिवस झाले झोप नाही आहे. आता झोप घ्यायची आहे कारण 2 दिवस एसटीचाच प्रवास आहे नुसता रात्रीचा. मला जाऊन मस्त कधी झोप घेणार आहे. बरेचसे जण चेकआउट केलेलं आहे.